हॅलो, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं 21व्या बिग बॅशमध्ये स्वागत आहे. आज आपण TLC गौरव या कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत. सकाळी आपण बोध या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. गौरव हा कार्यक्रम आमची नाटकं सादर करण्याचा जरी असला तरी ज्या TLC कंपनीज TLCचं लर्निंग वापरून ग्रोथ करतात त्यांचं उत्साह वाढवणे आणि त्यांचा बक्षीस देऊन सत्कार करणे, त्यांच्या पाठीवर शाबासकी देणे यासाठी सुद्धा हा कार्यक्रम आहे. एक असेसमेंट नावाची प्रोसेस गौरवच्या आधी साधारण 1-1.5 महिना सुरू होते आणि त्यात हा शोध घेतला जातो की अशा कोणत्या TLC ऑर्गनायझेशन्स आहेत की ज्या TLC व्हॅल्यूज जपून त्याचा वापर करून त्याचं लिव्हरेजिंग करून त्यांच्या बिझनेसमध्ये चांगले रिझल्ट्स मिळवतात. यावर्षी पहिल्यांदा असं झालं की आपण TLC पॉलिसीचा आधार घेऊन TLC असेसमेंट केल्या. मी फक्त सगळ्या TLCयांच्या कुटुंबियांची माफी मागून, कारण की त्यांच्यासाठी हा विषय थोडा ॲप्ट नाही आहे पण TLCयांसाठी आहे, त्यांची माफी मागून 2 मिनटं 1-2 स्लाईड सांगतो म्हणजे लोकांना कळेल की या असेसमेंट कशा पद्धतीने झाल्या. सो मयुरेश, ओके. सो आधी TLC कंपन्या 5 विभागात विभागल्या गेल्या. त्याचं वर्गीकरण केलं गेलं. SLC1 ज्यांचा टर्नओव्हर ESR टर्नओव्हर म्हणजे एक टर्नओव्हर मापदंड आहे हा, की टर्नओव्हर मोजण्याची पद्धत TLCची त्यांच्या म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेटअप आहे का, सर्व्हिस आहे का, बेसिकली ते ट्रेडिंग ऑर्गनायझेशन आहे. सो 1 ते 5 ज्या टर्नओव्हरच्या कंपन्या आहेत त्यांना आपण SLC1 असं विभागलं. SLC2 म्हणजे 5 ते 15 कोटीचा टर्नओव्हर, SLC3 15 ते 30 कोटी, TLC1 30 ते 50 कोटी आणि TLC2 50 कोटींच्या वरच्या. आणि मग आपण त्यांचा एक बेसिक हायजीन असेसमेंट केलं. जी बेसिक हायजीनची जी स्कोरशीट होती ती एक आधीचे सिटी हेड्स, आत्ताचा सिटी हेड आणि काही सिनियर TLC यांनी आखून दिली होती. तर अवॉर्डचा बेसिकली क्रायटेरिया जो होता की ज्याच्यात तुम्ही क्वालिफाय होता तो होता की 1 मिनिट आधीच SLC1 कंपन्यांना मिनिमम 60 स्कोर पाहिजे बेसिक हायजीनमध्ये आणि जसं जसं कंपन्या साईज वाढत जाते तो स्कोर पण वाढत गेला. SLC2ला 70, SLC3 TLC1 आणि TLC2ला 80 स्कोर मिनिमम पाहिजे तर ते अवॉर्डला क्वालिफाय होतील. पुढची स्लाईड. त्याच्यानंतर आपण फक्त या असेसमेंटचा स्कोर नाही तर त्यांची ग्रोथसुद्धा बघितली. सो SLC1 जर 30% ग्रोथ झाली असेल गेल्या 3 वर्षात, ॲव्हरेज ग्रोथ गेल्या 3 वर्षाची ॲव्हरेज ग्रोथ आपण बघितली, तर 30% ग्रोथ झाली असेल तर ती ब्रॉन्झ या कॅटेगरीसाठी क्वालिफाय होणार होती. तसंच 40% ग्रोथ झाल्यावर सिल्वर आणि 50% आणि त्याच्याहून जास्त ग्रोथ झाल्यावर SLC1 कंपन्यांना गोल्ड मेडलला क्वालिफाय होता येत होतं. तसंच SLC2ला सुद्धा 30, 40, 50 आणि सिन्स TLC1 आणि TLC2 या कंपन्यांची साईज बऱ्यापैकी मोठी होती म्हणजे त्यांचं टर्नओव्हर हे 30 कोटी ते 50 कोटी आणि 50 कोटीच्या वर, अशा वेळेला एवढी मोठी ग्रोथ जंप घेणं चॅलेंजिंग असतं. म्हणून आपण असं ठरवलं की TLC1 आणि TLC2 या कंपन्या जर 20% गेल्या 3 वर्षात ॲव्हरेज ग्रोथ झाली असेल जास्त त्यांची तर त्यांना ब्रॉन्झ मेडल मिळेल. जर 25% झाली असेल तर सिल्वर मिळेल आणि 30%च्या वर ज्या TLC कंपनीजने ॲव्हरेज गेल्या 3 वर्षाची ग्रोथ दाखवली असेल त्यांना गोल्ड मिळेल. तर अशा काही कंपन्या आपण या असेसमेंटमधनं सिलेक्ट केल्या आणि आज आपण टाळ्यांच्या गडगडाटात त्यांचं सत्कार करणार आहोत, त्यांना शाबासकी देणार आहोत. जेव्हा त्यांची अनाऊन्समेंट होईल तेव्हा टाळ्यांचा गडगडाट झाला पाहिजे आणि टाळ्या थांबल्या नाही पाहिजे याचं भान तुम्ही ठेवा असं मी तुम्हाला आवाहन करतो. हे फॉर्मल अनाऊन्समेंट मी संपवतो आणि 1-2 मिनटासाठी अजून काही लोकांना मला स्टेजवर आमंत्रित करायचं आहे, त्यांना मी आमंत्रित करतो. आता फॉर्मल अनाऊन्समेंट संपल्यात म्हणून मी स्टेजच्या मध्ये आलो आहे. मला 2 लोकांना इथे बोलवायचं आहे. जेव्हा गौरव हा कार्यक्रम करायचा असं ठरलं तर गौरव या कार्यक्रमाचं एक खूप कठीण काम असतं की अँकरिंग कोणी करायचं आणि अँकरिंग जो करेल किंवा जी टीम करेल त्यांनी स्फूर्ती असणं त्यांच्यामध्ये खूप आवश्यक असतं. सो मी आमंत्रित करतो इथे पूर्वा आणि आकाश या दोघांना. आकाश आत्ता येऊन गेला पण पूर्वाला तुम्ही बघाल, या.
मी मगाशी सांगितलं होतं की टाळ्या थांबल्या नाही पाहिजेत आणि जोरात वाजल्या पाहिजेत. हे आमच्या यंग TLCians आहेत, याच वर्षी SLC मध्ये आलेले आहेत आणि त्यांचे खांदे इतके मजबूत आहेत की त्यांनी ही धुरा त्यांच्या खांद्यावर घेतली आहे आणि मला खात्री आहे की हे दोघे आणि यांची बरीच मोठी टीम आहे. मी या दोघांना याचं सिम्बॉलिक बोलवलं आहे आणि मला खात्री आहे जर माझ्या जागी पारिक सर असले असते तर ते आत्ता तुमच्या दोघांच्या पाया पडले असते. अजून मी तेवढं करेज आणलेलं नाही आहे सर. थँक्स पूर्वा, थँक्स आकाश. हां, पूर्वाने ते करायलाच लावलं. सर करेज आलं आता. ओके, 2 शिलेदार आहेत या गौरवचे आणि त्यांच्याशिवाय हा कार्यक्रम पूर्ण झाला नसता. हे कार्यक्रमाच्या शेवटी नाही तर हे सुरुवातीलाच करणं भाग आहे म्हणून आत्ता सुरुवात केली. मी सुनील आणि प्रथमेश परीक्षित या दोघांना आमंत्रित करतो. तुझा माईक आहे तुझ्याकडे? माईक आहे? येस. परीक्षित पूर्ण बिग बॅशचा हेड आहे आणि सुनील आत्ता गौरवचा हेड आहे. सो सुनील, मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे आपली अशी काही ओळख नव्हती की मला असं तू मित्र किंवा असं काही नव्हतं, पण मला असं जेव्हा वाटलं की अरे तुला हे विचारावं की अरे गौरवची जबाबदारी घेशील का, आणि मग तू एकदम सहज म्हणालास की अरे मी हो घेतो. आणि सुनीलची कंपनी इथनं 40 किलोमीटर लांब आहे. म्हणजे तो 40 किलोमीटरवर बसलेला असतो, म्हणजे आमचा टच नाही, पण त्याने आज खूपच छान काम केलं आहे. कारण की तो सांगेल की आज किती लोक इथे परफॉर्म करणार आहेत. पण मला आधी असं तुला विचारायचं की तुझ्या आत्ता फिलिंग्स काय, तुला कसं वाटतंय? मला असं वाटतं की ह्या टोटल हॉलमध्ये सगळ्यात हॅपीएस्ट पर्सन असेल तर मी असेल आणि लकीएस्ट पर्सन ऑल्सो. ग्रेट. तर कारण की तुम्ही मॉर्निंगला शिरोडकर सरांनी सांगितलं जसं आपण रेग्युलर कामाव्यतिरिक्त जर वेगळ्या काही गोष्टी केल्या तर तुम्हाला काय बेनिफिट्स भेटतील हे त्यांनी ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. आणि हे सगळं परफॉर्मन्सची जी जबाबदारी सांभाळताना माझ्या लिडरशिप स्किल खूप शार्पन झाल्या आणि टेस्ट पण झाल्या सर. जसं आपण म्हटलं की तुझी कंपनी खूपच लांब आहे. येस. आणि आम्ही सगळे इथे दूर, तू तिकडे दूर, तर तू हे कसं कंपनी आणि लोक हे कसं सांभाळस? ॲक्च्युली माझ्यापुढे एक खूप मोठा चॅलेंज होता सर, की माझ्या कंपनीमध्ये LPG गॅस लागतो. हो. ओके. तर LPG गॅस नसल्यामुळे तिकडे भट्टीत आग लागत नव्हती. म्हणून तू ट्रम्पला आणला गेला. तिकडे LPG गॅसमुळे तिकडे भट्टीत आग लागत नव्हती आणि इकडे परफॉर्मन्स फायनल होतं ते म्हणून आग लागत नव्हती. पण जेव्हा तिकडे हॉर्मोस बंदरातनं जहाज निघालं त्यावेळेस दोघींकडे आग लावण्यात मी यशस्वी झालो. अरे क्या बात. मला असा प्रश्न विचारायचा तुला की TLCiansने तुला कसा प्रतिसाद दिला? नाही, मी TLC बद्दल एकच सांगेल की आपले जेवढे मेंबर्स आहेत कमिटमेंट खूप आहेत. म्हणजे ज्यांना कोणी विचारलं तर ते नाही कधी म्हणतच नाही कोणत्या गोष्टीला. आणि त्याचं एक उदाहरण म्हणजे की आज 120 लोक परफॉर्म करतायत सर. क्या बात आहे, क्या बात आहे. 120 लोक आज स्टेजवर परफॉर्म करून येस सर, जातील. येस. पण फक्त TLCians असतील का अजून कोणी असतील? नाही, त्यांचे फॅमिली मेंबर्स पण आहेत त्याच्यामध्ये. यावेळेस तू फॅमिली मेंबर्सना पण आण. हो, येस सर. क्या बात. म्हणजे एवढे सगळे, म्हणजे आता तुम्ही बघता बिझनेसमध्ये खूप चॅलेंजेस आहेत. वेस्टर्न कंट्रीजमध्ये प्रॉब्लेम्स आहेत. इव्हन लॉजिस्टिक्समध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत आता सध्या तरी हे सगळे ऑड्स असून सुद्धा लोक कमिटेड आहेत. म्हणजे रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत तयारी करून ते बेस्ट परफॉर्मन्स देणार ही तर मला खात्री आहे. नाही, मला पण खात्री आहे. कारण ही स्क्रीन काल रात्री म्हणजे काल सकाळीच उभी राहिली पण ती आवडली नाही म्हणून 2 वाजेपर्यंत लोक थांबून ती नीट करून गेलेले. येस सर. सो त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. आज तू ऑडियन्सला काय सांगशील म्हणजे या निमित्ताने, बिग बॅशच्या निमित्ताने? मी एवढंच सांगेल की सगळ्या ग्रुपने खूप मेहनत केली आहे आणि तुम्ही तुमचा टाळ्यांचा गडगड काही कमी ठेवू नका. आणि तुम्ही चेअर केलं हेच त्यांच्यासाठी प्रोत्साहन आहे. आणि शेवटी एक रिक्वेस्ट आहे, परफॉर्मन्स आवडले तर मला क्रेडिट द्या, नाही आवडली तर परीक्षेतला पकडा. परफॉर्मन्स होऊन जाऊ द्या, मी शेवटी बोलतो आणि तुला बघतो. थँक्यू. अरे मला सोडून चाललात. सर तुम्ही ओके, हम तो फकीर आदमी है जी.
झोला उठा के चले जाए.